2 वर्षापूर्वी आलेल्या कोरोनाच्या लाटीमध्ये रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी विदर्भातील एकमेव असं अमरावतीमध्ये जे ते फ्रीपॅब अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित जे आहे ते रुग्णालय कोविड रुग्णालय अमरावतीमध्ये उभारण्यात आलेलं होतं। परंतु जर आता आपण पाहिलं तर कोरोनाचे रुग्ण कमी आहेत, त्यामुळे जर पाहिलं तर रुग्णालय सुरू करण्याची वेळ जी आहे ती आली नव्हती। धुळकाडे संपूर्ण रुग्णालय पडलेलं, परंतु आता दुसरीकडे जर पाहिलं आपण तर कोरोनाचा नवा विषाणू जेवण जो आहे तो आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जवळपास अमरावती जिल्ह्यामध्ये 19 नवीन कोरोना रुग्ण जे आहेत ते आढळलेले आहेत। त्यामुळे धुळकाट पडलेलं हे फ्रीपॅब रुग्णालय जे आहे ते आगामी काळामध्ये सुरू करण्याचं नियोजन जे आहे ते जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे, आरोग्य विभागाने केलेलं आपण या ठिकाणी बघू शकतो। मोठ्या प्रमाणावर जे आहे ते काम याचं पूर्ण झालेलं आहे, परंतु कोरोनाचे जर रुग्ण जर वाढले, कोरोनाचा जर धोका लक्षात घेता या ठिकाणी जे आहे ते हे रुग्णालय सुरू होऊ शकतं। जिल्ह्यात जी कोरोनाची दुसरी लाट आली होती त्यामुळे कार गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट। टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फैंटास्टिक नाम। रुग्णांच्या संख्येत मोठी जी आहे ती वाढ झाली आणि त्याच पार्श्वभूमीवर कोट्यावधी रुपयांचा खर्च करून हे प्रीफॅब हॉस्पिटल उभारण्यात आले होते। परंतु या प्रीफॅब रुग्णालयात मागील 2.5 वर्षात एकही उपयोग आरोग्य विभागाला झालेला नाही। अशातच आता राज्यात कोरोना JA1 या विषाणूचा जो आहे तो प्रादुर्भाव वाढत आहे। अमरावती जिल्ह्यात या विषाणूचा शिरकाव झालेला नसला तरी कोरोनाचे 7 रुग्ण मागील आठवड्याभरात आढळून आले आणि आता ती संख्या जवळपास 19 वर गेलेली आहे आणि त्याच अनुषंगाने आरोग्य प्रशासनाने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जी आहे ती तयारी केलेली आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयात वार्ड क्रमांक 10 मध्ये जो आहे तो एक विशेष वार्ड 50 बेडचा जो आहे तो एक विशेष वार्ड तयार करण्यात आलेला आहे। सोबतच ती जागा जर कमी पडली तर या ठिकाणी जे आहे ते हे रुग्णालय सुरू केलं जाऊ शकतं अशी माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे। विविध सुविधा या प्रीफॅब रुग्णालयात असून याचा वापर देखील केला जाणार असल्याची माहिती जी आहे ती मिळालेली आहे। जवळपास 19 रुग्ण जे आहेत ते अमरावती जिल्ह्यामध्ये जे आहेत ते आता कोरोनाचे जे आहेत ते समोर आलेले आहेत। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।